इलेक्शन आता व्यक्तीवर मेत्र साहेबांचा मुलगी आहे म्हणून सगळेजण मतदान करतात. मेत्र साहेबांचा मुलगी आहे म्हणून त्यांनी काम करणारा मुलगी आहेत. त्यांनी शीतल मेत्रे त्यांनी काम करतात. त्यांना सगळा अनुभव आहे. 2-3 वर्ष त्यांनी बी फिरायला लागले तालुक्यात. सगळं काम करतात. त्यांनी काम करतात म्हणून सगळं लोक मतदान करतात. राहू दे मेत्र साहेबांचा मुलगी आहे करू त्यांना, त्यांनी काम करतात म्हणून एज्युकेटेड आहेत त्यासाठी मतदान करतात. सगळं कॉन्ट्रॅक्टर त्यांचे बगल बच्चे लोक सगळं उठवते पैसे. ड्रेसिंग केले म्हणजे याचा अर्थ काय? ड्रेसिंग म्हणजे चुना लावायचं. फक्त डांबर टाकायचं वर साकून जायचं तर पैसे उडून काय असं परिस्थिती. थोडस सर्वे करायला लागला आम्ही या पंचायत समितीमध्ये. सविता सोलनकर बीजेपीच्या आणि शीतल मेत्रे या शिवसेनेच्या. काय वाटतंय तुम्हाला? शिवसेना निक्के येते शीतलताई. कसं तुमचं काय गणित तुम्ही जरा? त्यांचे वडील लय काम केलेले आहेत. सगळं म्हणजे केरी म्हणजे ते मराठी जास्त बाजार तलाव, नाला बिल्डिंग, सजनी अरणी वगैरे सगळं लय काम केलेले आहे. गावातले सिमेंट रोड सगळं त्यांच्या वडीलच केलेले. मला काय हवा कुणाची बोलतो इथं? दोघांचं आहे, कोणाकोणाचं सांगा. शीतलताई आणि ते नाही बीजेपीचा उमेदवार सोलानकर. सोलनकर. कसे हवा आहे त्यांचे? दोघांचं तसंच आहे. कसं ते ते सांगा कसं बघू. आहे मेत्रेचं हे म्हणून ते यांचं थोडं जास्त राजकारणाचा भोंगा वाजलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची काय निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 7 तारखेला जे आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. मतदान होणार आहे. 9 तारखेला त्याचा निकाल आहे. आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील नागणसूर या जिल्हा परिषद गटात आणि तुळनूर या पंचायत समितीमध्ये. तर तुळनूर या पंचायत समितीचं वैशिष्ट्य म्हणजे माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे यांच्या कन्या शीतल मेत्रे या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे सविता सोलनकर. आणि नागणसूर गटामधनं कोण कोण आहे उमेदवार? शिवमूर्ती कोणता पक्ष? बीजेपी, आणि शिवसेना शिवसेना धनशेट्टी. धनराज धनशेट्टी. मग ह्या जे आहे पंचायत समिती जे गणात आहे कोणाची हवा आहे? इथं शिवसेनाच आहे. कसं काय? शिवसेनेचं ते मेत्रे साहेबचं माणुसकी चांगला आहे. 1992 पासून ते फिरून ते मंत्री होते पण काम भरपूर केलं आहे. आणि दुसरा म्हणून स्वभाव चांगला आहे. असं म्हणून आमच्या गावातील बाजार तलाव 5 केलं. बाजार तलाव बाजार तलाव 5 केलं. आणि अंतर्गत रस्ता असं ना गावातील 1 कोटी रुपये काम केलं. आणि काम भरपूर झालं ते सिद्धाराम मेत्रेच. पण वागणूक बी चांगला आहे. स्वभाव चांगला आहे त्यांचा. कोणा तर कोण बी जाऊ दे पैसे देते. पण असं म्हणून अहंकार नाही त्यांचं. असं म्हणून बीजेपीने कामं केले नाहीत का साहेब? इथं बीजेपीने कामं केले नाहीत का तुळनूर गावात? बीजेपी काय केलं मला माहित नाही. काय केलं वाटतं तर मला. मी मेत्राचे माणूस आहे. नाही, तुम्ही मेत्रेचे माणूस आहे, ठीक आहे. तुम्ही किती वर्षापासून या गावात आहे? 1972 पासून तुमचं म्हणजे पूर्ण कुटुंबच या गावातलं आहे. 1972 पासून तुम्ही लहानपण पूर्ण गेलेलं आहे. आता वय मेत्र संबंध चांगला आहेत आमचे. घराणं संबंध मेत्र संबंध आहे. मेत्र घराचे संबंध चांगले आहे म्हणजे प्रत्येक परंतु मला एवढं सांगा, मग तुमचे एवढे संबंध चांगले आहेत, तुम्ही एवढे मेत्र साहेबांचं काम करता, मग भाजपची लीड कसं काय जाते आमदार इलेक्शनला? खासदार मोदी लाट मध्ये गेले माग 5 वर्ष माग मोदीचा लाट होता. लाट मध्ये मोदीच्या लाट मध्ये माग पुढे जायला गेलेलं वाटतं. आता पुढे ते संपणार आता ते. त्याचं कल्याण शेट्टीच्या घराण्यामध्ये बायको आणि भाऊ नगरात सगळे परिवार सगळं चाललं. मग ते वैतागले. आता काय माप भरले त्याचे. आता येणार शिवसेनाच येणार. आता या गावात ग्रामपंचायत सत्ता कोणाची आहे आता सध्या? भाजपचा. काय विकास झाला की नाही गावात? काय विकास काही नाही आपल्या गावात. तालुका लेवल बघितलं तर काम झालेलं आहे, परंतु आपल्या गावात काही काम नाही. मेंबर म्हणा, सरपंच म्हणा, 0 आहे, एकदम 0. कसं काय म्हणजे काय तुम्ही विचारत नाही का? म्हणजे बिनविरोध, सगळे बिनविरोध झालेले आहे. भाजप इलेक्शन नाही झालंय. भाजपचं असं नाही, ते मिक्स दोन्ही मिक्स आहे. फक्त भाजप नाही, फक्त शिवसेना असं काही नाही, मिक्स झालेलं आहे. त्याच्यात गावात कसं आहे, गटारीतलं कचरा पण काढलं नाही कोणी. 5 वर्ष झाले आता. गावात तर काम नाही झालंय, तालुका लेवल मध्ये काम झालंय. तालुका लेवलला म्हणजे कुठं फक्त तुम्ही काम? तालुका लेवलला म्हणजे सगळीकडे रोड झालेला आहे.
भाजपा हे आता आमदार सचिन कल्याण शेट्टी त्यांच्या लेवलला बघितलं तर काम झालेलं आहे. आपल्या गावात काही नाही काम झालं. आता चाललंय आता. काम तालुका लेवलला झालं म्हणते तर भाजपचं, काय सांगाल? तालुका लेवलला, तालुका पातळीवर तालुका पातळीवर केले काम तिकडं. आता गावात ग्रामीण भागामध्ये काय नाही. आता रोड केले, ड्रेसिंग केलं. ड्रेसिंग 95% कॉन्ट्रॅक्टर, 25% ऑफिस, 25% काम. ड्रेसिंगवर आता 3 महिन्यामध्ये रोड सगळं उघडून जाणार ते. रोड खराब आहे. हा, रोड खराब. कुठला रोड खराब आहे? आता तांडाचे रोड खराब आहे, बिंगोळीचे माशाचे रोड खराब आहे. आपलं हे सगळंच रोड पाणी आता करायला या सगळं येतो गाड्याकडे, कुठं पाणी करायला येतो. उडीचे रोड का खराब आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टर त्यांचे बगल बच्चे लोक सगळं उठवते पैसे. ड्रेसिंग केलं म्हणजे याचा अर्थ काय? ड्रेसिंग म्हणजे चुना लावायचं. फक्त डांबर टाकायचं, वर साकून जायचं, तर पैसे उडवायचं असं परिस्थिती. कोण केलं? ते गावातले लोक कॉन्ट्रॅक्टर त्याचे, कुणाचं आहे कॉन्ट्रॅक्टर? त्यांचे कल्याण शेट्टीचे बगल बच्चे. मग तुम्ही विचारलं नाही का तुम्ही? आता तालुका लेवलला बघितलं तर बस स्टॉप नवीन झालेलं आहे आणि मल्लिकार्जुन मंदिर पण नवीन झालेलं आहे. बाकीचे रोड सगळे झालेलं आहे. आपल्या गावाकडचं 1.5-2 किलोमीटर राहिलेलं आहे. परंतु भाजप आणि शिवसेना असं काही नाही आहे. भाजपात काम झालेलं आहे, परंतु आपल्या गावात जे आहेत ना ते कोणी काही काम केलं नाही. आपल्या गावात, आपल्या स्थानिक आणि तालुक्यास्तरीय आम्ही समाधान आहोत काम. सचिन कल्याण शेट्टी यांचे काम चांगलं आहे, परंतु आता सध्या जे पंचायत समिती आणि जिल्हा पंचायत आहे ना, ह्याच्यात बघावं लागेल आता पुढं. गावात तर झिरोच आहे बघा सगळे. मग आता या पंचायत समिती गणात जे आहे कोणाची हवा आहे? आता इक्वल आहे हो, कोणा सांगता येतं तसं. म्हणजे असं आता कसं आहे, शीतल मेत्रे हे पण एज्युकेटेड आहे. आता सोलंकर पण धडाडी कार्यकर्ता आहे. आता बघून माप तोलून विचार करावा लागेल. तसं सांगता येत नाही ह्यांचं. जे पैसे जास्त वाटणार तेच येणार असं आहे. काका, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे का? पैसे काय 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 बरोबर आहे त्यांचं. पैसे कोणाकडे नाही. पैशावर आता प्रॉब्लेम आहे. आता माणूस की नाही, आता पैशावर आहे. पैशाचं काय का काय? पैशाचा खेळ होणार का? आणि पैशाच नाही. बीजेपी होते आणि सेनाचं काँग्रेस होते पहिला. ते काँग्रेसचे मतदान काँग्रेसला पडते. थोडस मी काय ऐकलं माहिती का? काय तर कुठं पैसे देऊ दे. काही फिक्स लोक असं आहे, ते भाजप आहे तो पैसे घेऊन फिक्स भाजप असतात, ह्यांच्याकडे पैसे घेऊन त्यांनाच टाकतात ते ज्याला टाकायचंय. आणि जे काँग्रेस म्हणजे शिवसेना आहे आता, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी यांनाच टाकणार असं आहे आपल्या गावात. जे पैशाचं कामाला आहे सगळं. सगळे पैसे देते घेते सगळे. ज्या नको मला सांगा की 1992 ला सिद्धाराम मेत्रे इथनं सुरुवात केलं म्हणते. आपल्या गावापासून सुरू झालं. आपल्या गावापासून सुरू झाले. पंचायत समिती सोडून मतदारसंघात उभारला होता. लीड आले आणि सोबत झाला आणि अध्यक्ष झाला, आमदार झाला, गृहमंत्री झाला. आपल्या गावापासून राजकारण स्टार्ट आहे त्याची. 1992 पासून पहिला फर्स्ट राजकीय सिद्धाराम मेत्रेचं 92 मध्ये सुरेश पाटील आणि सिद्धाराम मेत्रे लढत होऊन सिद्धाराम मेत्रे 2,500 निवडून आला. पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा तोळूर जिल्हा परिषद होते पहिला. इथं दुधनी भागात ती साइड मध्ये बोरुटी असं बबलाद असं येते गाव. इथं 2,500 मध्ये 2,500 निवडून आला सिद्धाराम मेत्रे. सुरेश पाटील पडली असं आहे म्हणा. सिद्धाराम मेत्रेचे स्वभाव चांगला आहे असं म्हणून वाढलं ते. त्यांच्या मुलीचा स्वभाव कसा आहे? ते बी चांगलं आहे. 1998 मध्ये बाबासाहेब तानवडे मेले तर ते भाजप सरकार होते. सगळे गावातील मंत्री असू दे, मंत्रीला प्रचार होते बीजेपी मंत्री प्रचारचं. आणि सिद्धाराम मेत्रे 2800 मतांनी निवडून आला. फर्स्ट मानंदाताई खडवी चांगला आहे म्हणून सध्या स्वभाव चांगला आहे. काय तर टाइम असा होते. इथं म्हणजे मतदारसंख्या किती आहे तोळनूरची? 39. म्हणजे इथलं जे पूर्ण 39 मतदार जे आहे
ते तोळनूर गावामध्येच राहत आहे का दुसऱ्या गावाला पण गेले? मिक्स आहे सगळं, म्हणजे बाहेर गेलं सगळं पकडूनच आहे. म्हणजे बाहेर किती किती लोक गेले असतील? आता मतदान होईल 2800 पर्यंत. ते पूर्ण होत नाही, पण कारण बाहेरची काही येतात काही नाही येतात असं. कुठे गेलेत बाहेरचे म्हणजे? पुणे सगळ्याकडे गेले मेल आणि पुणे, जास्तीत जास्त पुणे पुणे, मुंबई, बेंगलोर असं बाहेर काय कामासाठी गेलेत? गेलेत. काय कामं नाही कामाला. मग आता बीजेपीचे पण चांगली हवा आहे म्हणून ऐकतोय मी, आणि शिवसेनेची पण. मग पत्ता कोणाचा म्हणजे चांगला आहे, कोणाचे स्टार चांगले आहेत, कोणाचा लक चांगला आहे? लक म्हणजे बघा, बीजेपीचं आता सत्ता असल्यामुळे त्यांचा प्रभाव थोडा चांगला आहे. आता ह्यांनी नवीन आता उभारलेलं आहे शीतल मेत्रे. मग ह्यांनी कसं आहे, एज्युकेटेड आहे. आणि भाजपाचं कसं आहे, आता सत्ता पण आहे ऑलरेडी तालुक्यात आहे, वर ते राज्यात पण आहे आणि देशात पण आहे. तर त्यांचा प्रभाव थोडा चांगला आहे. आता असं आहे, तिकडं पार्टी मोठी आहे आणि इकडं उमेदवार आहे, इक्वल आहे दोन्ही, सांगता येत नाही. प्रभाव जास्त भाजपचा जास्त प्रभाव म्हणते तर त्यांनी केंद्रापर्यंत, त्यानंतर राज्यापर्यंत, त्यानंतर इथं. मग शिवसेना शिंदे चालेल का या गणामध्ये? कसं चालते व्यक्तीवर जात आहे इलेक्शन. आता व्यक्तीवर मेत्र साहेबांचा मुलगी आहे म्हणून सगळेजण मतदान करतात. मेत्र साहेबांचा मुलगी आहे म्हणून त्यांनी काम करणारा मुलगी आहेत. त्यांनी शीतल मेत्रे त्यांनी काम करतात, त्यांना सगळा अनुभव आहे. 2-3 वर्ष त्यांनी बी फिरायला लागले तालुक्यात, सगळं काम करतात. त्यांनी काम करतात म्हणून सगळं लोक मतदान करतात. राहू दे, मेत्र साहेबांचा मुलगी आहे, करू त्यांना, त्यांनी काम करतात म्हणून एज्युकेटेड आहेत, त्यासाठी मतदान करतात. त्यांनी निवडून येतात 100%. निवडून आल्यावर सभापती पण होते. काका, मला थोडस सर्वे करायला लागला या पंचायत समितीमध्ये. सविता सोलनकर बीजेपीच्या आणि शीतल मेत्रे या शिवसेनेच्या. काय वाटतंय तुम्हाला? शिवसेना नक्की येते शीतलताई. कसं तुम्ही काय गणित तुम्ही जरा? त्यांचे वडील लय काम केलेले आहेत. सगळं म्हणजे केरी म्हणजे ते मराठी जास्त बाजार तलाव, नाला बिल्डिंग, सजनी अरणी वगैरे सगळं लय काम केलेले आहे. गावातले सिमेंट रोड सगळं त्यांच्या वडीलच केलेले आहे. सगळं मग सचिन दादांनी सचिनदाना आता केलेले आहे, पहिला 2000 पासून त्यांनी केलेले आहे सगळं काम. सगळं मेत्रे साहेबांनी केलेले आहे. ते त्यांचे मुलगी उभारलेले आहे. त्याच्याबद्दल काय नाही, त्यांचे वडील लय काम केलेले आहे भरपूर जिल्ह्यात. मग आता या निवडणुकीत जे आहे, सिक्का कोणाचा चालेल? काय का कोण चालेल जास्त, कोणाची हवा आहे? शिवसेनाच हवा की शीतलताई नक्की येते. काय वाटतं तुम्हाला? आपण थोडं अजून तिथं विचारू, काही लोक बसतो तुमच्या बाजूला, तिथं बसू नको. नाही, मी काय पण बोलत नाही. नाही मला हो का, नाही. त्यांनी काय म्हणलं माहिती का? ऐका, त्यांनी काय म्हणलं माझं ऐका. तुम्ही मतदान करता त्यांनी नाही? त्यांचं म्हणलंय तर आम्ही आमचं काही बोलत नाही. ते नंतर निवडून आल्यानंतर कोण येते त्यांनी येणारच. हा, आम्हाला काय हवा कुणाची बोलतो इथं? दोघांचं आहे, कोणाकोणाचं सांगा. शीतलताई आणि ते नाही बीजेपीचा उमेदवार सोलनकर. सोलनकर. कसे हवा आहे त्यांची? दोघांचं तसंच आहे. कसं ते ते सांगा कसं बरं. आहे, मेत्रेचं हे म्हणून ते यांचं थोडं जास्त व्हायचं. आता सत्ता बीजेपीचं, सत्ता वरून पकडलं तर आता खालचं पर्यंत बीजेपी. सध्या आमचं म्हणणं तसंच आहे, तर बीजेपी येणारच. तरी पण ते मेत्रेचं हे आहे ना, त्यासाठी काय सांगता येत नाही. बीजेपीची हवा आहे तुमचं असं म्हणणं आहे? बीजेपी हवा काय भरपूर आहे, तरी पण काय सांगता येत नाही. फाईट आहे. नाही आता, परंतु या गावाचं जे आहे ह्या गावात अगोदर मेत्र्यांचं होतं. आता 2 इलेक्शन झालेत, बीजेपी लीड आहे 300 ते 400 पर्यंत. ते 300-400 लीड कडून त्यांनी काँग्रेस लीड तसं काही येत नाही. या गावात ते जे अगोदर चांगलं होतं बीजेपीचं, त्यांनी पण भरपूर काम केले. तर मित्र चांगला आहे, तसं काय नाही. आता त्यांचं काय हे संपले आता. नाही, परंतु मी काय म्हणतोय, या गावात दररोज पाणी येते का नळाला? नळ आहे? सगळं पाणी आहे, सगळं काम पण भरपूर दिलेत. आता कल्याण शेट्टी गावात रोडचं वगैरे दिलेत आणि ते बांधकाम पण
भरपूर पैसे दिले तर दवाखान्याला पण दिले तर आता काय पैसे काय कामं भरपूर दिलेत त्याने त्यांनी आता काय म्हणले, कुठे गेले ते काका, रोड म्हणणारच. रोड रोड झाले नाहीत म्हणते त्यांनी, फक्त ते रोडवर रेसिंग केलं म्हणून, रेसिंग म्हणजे फक्त चुना लावलं, म्हणजे डांबर लावलं आणि आता रोड खराब ते झाले. अगोदर काँग्रेस सत्ता कसं होतं ना ह्यानी पण तसंच करणार की अहो ड्रेसिंग टाक्या कसं तसं काय नसतं. जे काम ज्याने केलं ना ते केलेलंच म्हणायचं असतं. सचिन कल्याण शेट्टी यांनी काम केलंय ना, काम केलं नाही असं नाही म्हणत, परंतु आता सध्या सांगता येत नाही. आपलं गाव कसं आहे, सध्या आता 2 इलेक्शन झाले, बीजेपीच लीड आहे. शिवसेनेला काय फटका पडतोय म्हणजे काँग्रेस होता, सिद्धाराम मित्र साहेब पहिले काँग्रेस होता. आता जे शिवसेना बाण चिन्ह आहे ना सगळ्यांना माहित नाही आता. आता ते कुठं तर काही वृद्ध लोक असतात, म्हातारी म्हातारा, त्यांना माहित नाही की अजून त्यांनी काँग्रेसच असं त्यांचं समजत आहे. आता कसं आहे, तर सगळ्यांना पोचलं पाहिजे, म्हणजे बाण चिन्ह आहेत म्हणून ते कुठंतरी फटका गावात पडतो. गावात दररोज पाणी येत आहे का हो प्यायला? लोक बघा आता पावसाचा कमाल आहे सगळं आमच्याकडं. पाणी काय पाण्याचे प्रश्न भरपूर पाणी आहे. जेवर महादेवराव पाटील यांनी केलेले आहे. पाण्याचे प्रश्न तिथं एक फुलारींच्या यांचं तलावापाशी एक विहीर खोदलेलं आहे, तिथून डायरेक्ट पाणी टाकीवर पाईपलाईन करून महादेवराव पाटील यांनी करून दिलेले, तेव्हा ते जिवंत होतं तेव्हा. मग आता यावेळेस मग आता आम्ही शेवटचा प्रश्न विचारून संपवतो. हवा हवा कोणाची आणि का वारा फिरल? दोघांचा फायदा एक दिवस हिनी प्रचार जबरदस्त रॅली आणि सभा घेतला ना, दुसऱ्या दिवशी भाजपवाले घेतात. ह्यांचं बघून ह्यांनी शिवसेनेवाले त्याच्यापेक्षा मोठा करतात, ह्यांच्यापेक्षा इक्वल चालू आहे. असं आहे, ह्यांचं मुलगी असल्यामुळं थोडा प्रभाव जास्त आहे, कारण मेत्रे यांची मुलगी आहे, त्यांचं कसं आहे, पक्ष मोठा आहे, त्यामुळं इक्वल आहे. सांगता येत नाही ह्यांनीच येते म्हणून. कुणाला पण विचारा, सगळं इक्वलच सांगणार. आता सांगता येत नाही ह्यांनीच निवडून येते असं नक्की सांगता येत काटेकी टक्कर आहे, म्हणजे नाही. काटेकी टक्कर आहे. बिलकुल, बिलकुल. तर आपल्यासोबत होते तुळनूर गणातील जे आहे ग्रामस्थ यांनी म्हणजे प्रतिक्रिया दिलेली आहे आणि असा काटेकी टक्कर आहे असं म्हणलेलं आहे. इरफान शेख, सोलापूर.